मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले, आता होत का नव्हते. भाग दुसरा, पहिला अगोदर क्लिअर करू की हैदराबादचं गॅझेटियरचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण सरकारनं केली. त्याचं कारण असं की सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केले, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले. याचा अर्थ हैदराबादचा JR लागू झाला, अंमलबजावणी झाली. त्याचा अर्थ असा आहे. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले नाही? तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे, त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब या गोरगरिबांचे मन जिंका, कवा मजा तुम्हीच करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं भट्टेचं? मला नाही हवं तिचे, माझ्या समाजाला पण नाही, पण आमच्या लेकरं नाही मरून देऊ शकत आहे. तुम्हीच नाही, तुमच्या 50 पिढ्या बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीस धक्का बी लागू देणार नाही. तुम्ही कितीही ताकद लागला, मराठ्यांचं वाटलं नाही होऊ दे. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला, ह्यो झाला एक भाग. हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी आहेत. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत, नसता आंदोलन भयानक होणार. दुसरा भाग, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दिलखुलास केलं पाहिजे या मताचे आम्ही. एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान घेऊ प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय काम? तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच गोड बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे मी पट्ट्यावर घेतले म्हणून समजा. फडणवीस साहेबांसहित तुम्हाला सुट्टी नाही पडत. तुमचं शान पण मी मराठ्याच्या पुढे चलवून देत नाही, त्याची काळजी नका करू. फक्त आज गोडीनं सांगायला, शिंदे साहेबांनी जसे अभियान घेतले, अभियान लावा ना, काय घ्यायचं? फडणवीस साहेबांनी छाती ठोकून सांगायचं, चाल मी JR काढलाय मराठवाड्याचा, मी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळे देणार. कारण ते OBC आरक्षणाच्या अगोदरचे मराठी आरक्षण म्हणून देतोय. जिंका मराठीचे मन. कशाला बोलू आम्ही तुम्हाला? तुम्ही सगळे प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचे मन जिंका. आम्ही जी तारीख डिक्लेअर करणार आहे त्याच्या आत. मुद्दा तिसरा, साताराचा संस्थांचा JR तुम्ही का काढत? इथं मनोज जरांगे भाऊ जरांगे पाटील सोपा नाही, इथं भेदभाव नसतो. 5 विभाग आमचे, अखंड महाराष्ट्र आमचा. मराठवाड्याला मिळालं मग पश्चिम महाराष्ट्र माग अजिबात नाही. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक ब्रश शब्द सुद्धा बोलत नाहीत, का तर त्यांना विश्वासी ह्योच माणूस आरक्षण देऊ शकतो. आता तुम्ही म्हणले होते 1 महिन्यात JR काढतो, सातारा संस्थांचा काढला का? 8 महिने दम खाल्ला. तुम्हाला मी विचारासाठी बोलावलं, माय बापू काय चूक आहे माहिती? 8 महिने वेळ द्यायला किती वेळ द्यायचा? आणखी मी नाही वेळ देऊ शकत. याला वेळ द्यायचा आहे का? काय संबंध? याला वेळ द्यायचा तर 8 महिने दिला. सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा अंश